घरात शीतल नवीन नवरी म्हणून आले होते. तिच्या चेहऱ्यावर नवीन नवरीचे नवलाई अजून दिसून येत होते. हळूहळू ती संसारात गुंतली होती. शीतल लग्न झाल्यावर पण ऑफिसला जाऊ लागली. ऑफिसवरून घरी आल्यावर तिने तिच्या अहोना गुलाबजामुन खूप आवडतात, त्यासाठी ते ऑफिसवरून आल्यावर उत्साहात गुलाबजामुन बनवण्याच्या बेतावर होते. तो आल्यावर मी त्याच्या समोरच गुलाबजामुन करून ठेवणार आहे. तो गुलाबजामुन पाहून किती खुश होईल याच विचारात शीतल होती. शीतलची सासू माधवीताई बाहेर फिरायला गेल्या होत्या. बाहेरून आल्या आल्या त्यांनी शीतलकडे पाहिलं. तिच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्ट दिसत होता. त्या म्हणाल्या की अरे वा, आज स्वारी खूपच आनंदी दिसत आहे. अरे वा, तू तर गुलाबजामुन बनवायला घेतले आहेत. एका नवऱ्याचे लाड पुरवले जात आहेत. चांगलं आहे. असं नवऱ्याच्या हृदयात जाण्यासाठी पोटाच्या मार्गाने जावावे लागते, असं म्हणून माधवीताई हसू लागल्या. नाही हो आई, ते मी असंच सहजच बनवायला घेतले होते. आज मी ऑफिसवरून लवकर आले म्हणून वाटले की गुलाबजामुन करावे, आणि तसं पण ते पॉकेट पडलेलं दिसलं त्यामुळे करायला घेतलं. गुलाबजामुनचं पॉकेट खोलत शीतल माधवीताईला म्हणाली, ठीक आहे बाळा, बनव, त्यात काही वावगं नाही. ऑफिसवरून आल्यावर गुलाबजाम पाहून निखिल खुश होत असतो. शीतलने पण होकारार्थी मान हलवली. पीठ मळून झाल्यावर थोडा वेळ पीठ तिने झाकून ठेवले आणि पाक करायला साखर आणि वेलदोडे शोधू लागले. काही मिनिटात तिला लागणारं साहित्य सापडलं आणि ती एकदाच देवाचं नाव घेऊन गुलाबजामुन बनवायला लागली. रात्री शीतलच्या नवऱ्याची निखिलची स्वारी आली. तो आल्यापासून शीतल त्याच्या पाठीमागे फिरत होती. त्याला कधी चहा बनवून देत होती तर कधी टॉवेल, कधी काही त्याला लागणाऱ्या सगळ्या वस्तू हातात आणून देत होती. एकदाचे सगळे जेवण करायला बसले. कधी तिला तिने बनवलेल्या गुलाबजामुन त्याला देत आहे असं झालं होतं. तिने गुलाबजामुन बनवून पाकात ठेवले होते. आता ते बनले सुद्धा असते. तिच्या चेहऱ्यावर आनंद ओसांडून वाहत होता. निखिलने पण आल्यावर तिला रोमॅन्टिक होऊन 2-3 वेळा स्पर्श सुद्धा केला होता. त्याच्या स्पर्शाने शीतल खुश सुद्धा झाली होती. निखिलने पाहिलं होतं की आज शीतल खूप खुश आहे. तो शीतलला म्हणाला, आमच्या राणी सरकार आज खूपच खुश आहेत. काही कारण आहे का? निखिलचं बोलणं ऐकून शीतल गालातल्या गालात हसू लागली. ती म्हणाली की तसं कारण आहे म्हटलं तर नाही, आज माझी एक इच्छा पूर्ण झाली आहे. निखिल म्हणाला की म्हणजे? शीतल म्हणाला की अजून ती इच्छा पूर्ण झाली नाही, आता ती पूर्ण होणार आहे. निखिल हसत म्हणाला की अशी कोणती इच्छा आहे बाबा, अजून आम्हाला ती माहीत नाही. निखिलने कुतूहलाने तिच्याकडे पाहिलं. शीतल म्हणाली की कळेल बरं का, जेवण करून घ्या, तुम्हाला भूक लागली नाही का? आणि तिने तो विषय तिथेच थांबवला. पण जेवण आटोपत आल्यावर ती लहान मुलांसारखं चेहऱ्यावर तेज घेऊन गुलाबजामुन सगळ्यांना वाटेमध्ये घेऊन येताना ती सर्वांना दिसली. तिने किती आनंदाने हे गुलाबजामुन बनवले आहेत हे तिच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसत होतं. आणि तिने बनवलेलं गुलाबजामुन खाऊन तिला निखिलकडून त्याला कौतुक ऐकायचं होतं. त्यासाठी तिचे कान आतुरलेले होते. एकटक तिचं ते रूप पाहत निखिल त्या गुलाबजामुनचा आस्वाद घेऊ लागला. वहिनी, गुलाबजामुन खूपच छान झाल्यात. पण आई, तिची कॉलेजमधील अल्लड नणंद मनीषा पुढे बोलणारच होती. तोपर्यंत निखिलने तिला रोखलं. त्यानंतर मनीषा पुढे बोलू लागली, वहिनी, गुलाबजामुन खूपच छान बनवले आहेत. खूप दिवस झालं घरात पॉकेट आणून ठेवलं, परंतु बनवताच आलं नाही. पण आज तुम्ही बनवलं, खूप छान झाले आहेत. निखिल बोलू लागला, अगं शीतल, पण तू असं अचानक आमच्या पुढे गुलाबजामुन ठेवल्यामुळे आमचं मन अजूनच खुश झालं बघ. त्याने आनंदाने अजून 2 गुलाबजामुन त्याच्या वाटेत घेतलं आणि तो त्याच्या आईकडे आणि बहिणीकडे बघून हलकासा हसला. तसं निखिलच्या साध्या मनापासून आलेल्या वाक्याने आणि चेहऱ्यावर पसरलेल्या
त्याच्या तृप्ततेने सुखावलेला चेहरा पाहून तिला दिवसभर झालेला थकवा नाहीसा झाला. तिला त्याच्या कष्टाचं सार्थक झाल्यासारखं वाटू लागलं. थोड्या वेळाने सगळ्यांनी जेवण वगैरे केलं. शीतल आराम करण्यासाठी तिच्या खोलीमध्ये गेली. इकडे मनीषा आणि निखिल दररोजचं जेवण झाल्यावर शतपावली चालत होते. बोलता बोलता मनीषा निखिलला म्हणाली की का रे दादा, तू आज बायकोचे बनवलेल्या गुलाबजामचे फारच कौतुक सुरू होतं आणि मला पण कौतुक करायला सांगितलं. पण तू काही पण म्हण, आईपेक्षा चांगले गुलाबजामुन वहिनीने बनवलेच नाहीत. खोटं वाटत असेल तर मी पैस लावायला तयार आहे. हो ग मनीषा, मला तुझं म्हणणं एकदम बरोबर वाटत आहे आणि तू योग्यच बोलत आहे. त्यात काही वावगं नाही. परंतु तू पण समजून घे, तिचं नुकतंच आत्ता लग्न झालं आहे आणि आपल्या आईचं 30 वर्षाचा संसार झाला आहे. त्यानंतर अनुभवातूनच आई हे सगळं शिकली आहे. आई पण सरावानेच उत्तम सुगरण बनली आहे आणि आता शीतल पण सरावानेच उत्तम सुगरण बनत असते. तर मग आपण सासू आणि सून यामध्ये कशामुळे स्पर्धा लावायची? पण तुला एक गोष्ट माहीत आहे का, तिने किती मनापासून गुलाबजामुन बनवले होते ते तुला दिसले नाही का? तिच्या चेहऱ्यावर तेज आलं होतं की स्वतःने काहीतरी बनवलं आणि सगळ्यांनी आनंदाने खाल्लं. आणि दिवसभर ऑफिसला गेली होती. घरी आल्यावर थकली पण नाही, पण आनंदाने तिने सगळं केलं होतं आणि मुळातच तिच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होतं. नेहमी कामात बिझी असल्यावर वेळ काढून असं काही बनवणं हे सोपं आहे का? त्याच्यासाठी माणसाच्या मनात इच्छा असली पाहिजे. पण आज तिच्याकडून थोडे खराब गुलाबजामुन बनले होते. यामुळे तू किंवा आई दोघीपैकी काही म्हणाला असता तर तिने एवढे मनावर घेतलं नसतं. जर मी काही म्हणालो असतो तर तिच्या मनावर मला मोठा ओरखडा उमटला असता. तुला या गोष्टी नाही समजणार. तू अजून लहान आहेस. जेव्हा तुझं लग्न होईल आणि जेव्हा तू काहीतरी बनवायला घेशील तेव्हा तुला समजेल आणि तेव्हा पण मी पैज लावू शकतो बरं का? असं म्हणून निखिलने प्रेमाने एक धपाटा तिच्या पाठीत मारला आणि त्यानंतर दोन्ही पण भावा बहिणीची मस्ती सुरू झाली आणि एकमेकांचा पाठलाग करू लागले. बाहेर पोर्चमध्ये झोपाळ्यावर माधवीताई हळूहळू झोका घेत या दोघांचा संवाद ऐकत होत्या. मुलांचं समजूतदारीचं बोलणं ऐकून त्यांना समाधान वाटलं. त्या मनातल्या मनातच म्हणाल्या की निखिल जे काही म्हणाला ते बरोबरच बोललं आहे. त्याने बायकोचं हळवं मन समजून त्याने केलेली ती छोटीशी कृती त्याच्यातल्या परिपक्वाची साक्ष देत होती. आणि प्रत्येक आई वडिलांना वाटतं की आपला मुलगा असाच समजदार असावा आणि निखिल तसाच होता. त्यांची मुलगी मनीषा तिला अजून समजत नव्हतं, परंतु तिला जेव्हा तिचं लग्न होईल तेव्हा तिच्या भावाचं बोलणं पटेल. पण माधवीताईने त्यांच्या सहवासातून निखिलला चांगले संस्कार घडवले होते आणि संस्कारानुसार निखिल वागत पण होता. आईला मग यापेक्षा जास्त काय पाहिजे आहे? तो बरोबर बोलत होता. हळूहळू सुरुवातीला चुका होतच असतात, पण सरावाने माणूस शिकत असतो. मला पण माझं लग्न झालं होतं तेव्हा जास्त काही येत नव्हतं. विचार करता करता माधवीताई भूतकाळात गेल्या. माधवीताई तेव्हा नवीन सून आणि पत्नीच्या भूमिकेत होत्या. त्यांना अजून एक प्रसंग आठवत आहे. एकदा त्यांनी असंच त्यांच्या नवऱ्याला महेशरावांना पुरणपोळ्या खूप आवडतात म्हणून ते बाहेर गेल्यावर त्यांनी पुरणपोळी बनवण्याचा बेत आखला. पण त्यांना त्यांच्याकडून 2 गोड शब्द ऐकायला मिळाले नाही. पण त्यांच्या वाट्याला हेटाळणी आली होती. त्यांच्या नवऱ्याचं म्हणजेच निखिलच्या वडिलांचं बोलणं त्यांच्या मनावर ओरखडे कायम राहतील असं ते होतं. झालं असं की महेशराव बाहेरून आले. संध्याकाळची वेळ होती. चहा वगैरे झाल्यावर रात्रीच्या वेळी माधवीताईने प्रेमाने बनवलेले पुरणपोळी त्यांच्यापुढे ठेवली. त्यांनी एकदा त्या पुरणपोळीकडे पाहिलं आणि मग त्यांनी हातात घेतली आणि तोंडावर हसू घेत ते म्हणाले की जर आपल्याला जमत नसेल तर कशाला आगाऊपणा करायचा? माझ्या आईला जर सांगितलं असतं तर तिने किती मस्त पुरणपोळ्या बनवल्या असत्या. आईने बनवलेली पुरणपोळी एकदा तू खाऊन बघ आणि हा तुझा पोळा बघ. ही काय पोळी आहे का?
याला काय नाव द्यायचं हाच माझ्यापुढे प्रश्न पडला आहे. असली पुरणपोळी मी तर खाणार नाही, तुझे तूच खा, असे म्हणून ते रागाने ताटावरून उठले. रडवलेल्या माधवीला काहीच समजलं नाही की यावर काय बोलावं. त्यांना फक्त रडायला येत होतं. त्यांना फार दुःख झालं होतं. एवढ्या उत्साहाने त्यांनी बनवलेलं एका मिनिटात त्यांचा उत्साह गायब झाला. त्यानंतर महेश रावांसाठी नवीन पदार्थ बनवण्यासाठी माधवीच्या मनात कोणताच उत्साह निर्माण होत नव्हता. आज ते या जगात नाहीत, पण त्यांनी दिलेले ओरखडे अजून त्यांच्या मनावर तसेच आहेत. थोड्याफार फरकाने प्रसंगातून अशी ही ओरखड्याची मालिका सुरूच राहिली. पण जेव्हा त्यांना निखिल झाला तेव्हा त्यांनी निश्चय केला होता की जे काही माझ्या बाबतीत घडलं ते मी माझ्या सुनेच्या बाबतीत घडून देणार नाही. मी निखिलला प्रत्येक गोष्ट शिकवणार आहे आणि त्यांनी शिकवलेलं वाया गेलं नाही. आज निखिलच्या वागण्याने त्यांना समजले. याकडून त्यांना निखिलला 100 पैकी 100 मार्क मिळाले होते. त्याचा त्यांना अभिमान वाटतला. त्यानंतर त्या भूतकाळातून बाहेर आल्या. मनीषा आणि निखिल दोघे पण आतमध्ये निघून गेले होते. त्यांनी मनीषाच्या खोलीत जाऊन पाहिलं तर मनीषा झोपली होती. त्यांनी निखिलच्या खोलीकडे पाहिलं तर निखिलच्या खोली उघडी होती. त्यामुळे आतमधला आवाज माधवी ताईला स्पष्ट ऐकायला येत होता. शीतल तिच्या नवऱ्याला निखिलला म्हणत होती की निखिल, तुझ्यासारखी माणसे या जगात खूप कमी आहेत. तू माझ्याबद्दल किती विचार करतोस रे. तू माझ्या छोट्या छोट्या भावनांचा विचार केलास. मी मगाशी खिडकीत उभा राहून तुझं आणि मनीषाचं बोलणं ऐकलं. मी ते सगळं ऐकलं जे तू मनीषाला सांगत होतास. तुझं बोलणं ऐकून माझं मन भरून आलं. तू म्हणाला की सरावाने सगळं शिकेल. या वाक्याने माझ्या अंगात अजून उत्साह निर्माण झाला. सगळे जर नवरे तुझ्या विचारासारखे असतील तर ही दुनिया किती सुंदर होईल. शीतल एकदम गहिवरून म्हणाली. आणि असं पण मी पण गुलाबजामुन खाऊन पाहिले होते. संपूर्ण पाक त्या गुलाबजामुनमध्ये मिसळला गेला नव्हता. अर्धवटच गुलाबजामुन पाकात बुडाले होते हे नंतर मला समजले. तरी पण तू माझी तारीफ करत होता. निखिलने तिचा तो बाबडेपणा पाहिला आणि गालातल्या गालात हसून तिच्या डोक्यातून हात फिरवत म्हणाला. आपल्या मुलांचं आणि सुनाचं हे गोड बोलणं ऐकून माधवीताई आनंदी झाल्या आणि हसत त्या त्यांच्या रूममध्ये गेल्या. आपल्या मनावर जे ओरखडे आहेत ते ओरखडे सुनेच्या मनावर कधीच येणार नाहीत यांची त्यांना खात्री पटली होती. ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.